एक राजकारणामधलं खूप मोठं नाव, ते नाव कधीच कुणाची राजकीय उदारी कधीच ठेवत नाही आणि ते स्वतःही मोठं होत नाही आणि दुसऱ्याला सुद्धा मोठं होऊ देत नाही. तुम्हाला लगेच कळलं असेल मी कुणाविषयी बोलतोय. बघा, आता भारताच्या राजकारणाला लागलेला धूमकेतू म्हणा किंवा राहुकेतू म्हणा, ते आपल्या महाराष्ट्राचंच आहे. आता यामध्ये झालं असं, ज्यावेळेस हा व्यक्ती एका व्यक्तीच्या बोटाला धरून राजकारणामध्ये आला आणि त्यानंतर जे राजकारणाला त्या व्यक्तीच्या ज्याने त्याला राजकारणामध्ये आणलं ग्रहण लावलं गेलं आणि त्या व्यक्तीवरतीच टांग उलटी करायची ही वेळ महाराष्ट्रानं पहिल्या वेळेस बघितली होती. आणि तोच व्यक्ती सध्या यशवंतराव चव्हाणांचा वारसा जपतोय असं काही महाराष्ट्रातील ज्ञानी चाय बिस्कुटवाले पत्रकार बोलतात. मग आता मी गोष्ट करतोय महाराष्ट्राचे स्वयंघोषित जाणते राजे, महाराष्ट्राचे स्वयंघोषित चाणक्य शरद पवार विषयी. बघा, आता शरद पवारांना आपल्या हयातीमध्ये कुणाचंही भलं केलं नाही. भलं केलं असेल अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचं. त्याशिवाय मला आठवत नाही, तुम्हाला आठवते का बघा, की त्या व्यक्तीनं एवढ्या मोठ्या राजकारण्यानं कधी कुणाचं भलं केलंय. आता शरद पवारांचं एक दुखणं आहे हो. ते दुखणं म्हणजे शरद पवारांचं अवघड जागचं दुखणं असं आहे, बघा, जसा मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही तसं पवार हे सत्तेशिवाय राहू शकत नाही. कारण जे त्याने जम बसवलाय सहकारामध्ये, तो जम तसाच दरारा ठेवण्यासाठी त्याला एकमात्र पर्याय असतो, तो पर्याय म्हणजे सत्ता. सत्ता कुणाची असो त्यामध्ये पवारांचं अंश असणारच, त्यामध्ये काही अजिबात शंका नाही. बघा, आता जे आपण राजकीय पटलं बघितले पवारांचे पाठीमागचे, त्यामध्ये फोडाफोडी असेल किंवा कुठेही कसेही वाकडे तिकडे डाव टाकणं असेल, कुणाचं राजकीय आयुष्य संपवणं असेल. मी राजकीय आयुष्याबद्दल बोलतोय बरं का, तुम्हाला वाटेल की कुणाचं आयुष्य संपवलं असेल, मी राजकीय या ठिकाणी राजकीय त्याच्या आयुष्याबद्दल बोलतोय. ह्या सगळ्या गोष्टी हे कुटाने करून हे कुटाने बहादर आतापर्यंत असा खंबीरपणे आहे. पण या ठिकाणी तुम्हाला गोष्ट कळली का, एक यांच्या पाठीमागून काही नेते लोक राजकारणामध्ये आले, ते मुख्यमंत्री बनले. आता आम आदमी पार्टी दिल्लीची, केजरीवाल काल परवा आले होते, ते सध्या मुख्यमंत्री दिल्लीत 2 टाइम आहेत. असे अनेक नेते आहेत, ते नेते पाठीमागं काल परवा आलेत, स्वतः त्यांचं काहीतरी अस्तित्व आहे राज्यामध्ये. पण या ठिकाणी मला आठवत नाही की एवढा जुना नेता, एवढा मातब्बर नेता जो आहे शरदचंद्रजी पवार साहेब, यांचा एक वेगळा ठसा आहे का महाराष्ट्रामध्ये? फोडण्या पलीकडं, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवण्या पलीकडं राजकारण मला तरी आठवत नाही. तुम्हाला आठवते का? तो भाग वेगळा आहे. पण या ठिकाणी तुम्हाला मी आजचा व्हिडिओ करतो, तो व्हिडिओ करायचा एक विषय महत्वाचा आहे. हा अतिशय सूक्ष्म निरसन केलेला विषय आहे आणि तो विषय म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला धूमकेतू. म्हणजेच बघा, उद्धव ठाकरे साहेबांना 2019 मध्ये त्यांना फोडलं गेलं युतीपासून. पण त्यापूर्वी 2014 मध्ये ज्या वेळेस महायुतीला यांची कुणाची काही गरज नव्हती, पण यांची खाज अशी आहे की ह्यांना सत्ता आणि त्याचे संबंध हे पाहिजेच, त्यांना त्याचा फेवर पाहिजे असतो. मग त्या ठिकाणी झालं असं, 2014 मध्ये कुठलीही गरज नाही, आवश्यकता नाही, तरीही बाहेरून बिनशर्त पाठिंबा ज्या व्यक्तीने पहिलं दिलाय तो पक्ष आणि तो व्यक्ती म्हणजे माननीय राजकारणाचे चाणक्य म्हणवणारे शरदचंद्रजी पवार. त्याने दिला पाठिंबा बिनशर्त, गरज काहीच नाही. फक्त कारण काय माहिती आहे का? कारण असं होतं की उद्धव ठाकरेची जी बार्गेनिंग पॉवर आहे, ते बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी, उद्धव ठाकरेंचं महत्व जे आहे युतीमध्ये ते महत्व कमी करण्यासाठी त्यांना बाहेरून पाठिंबा दिला होता. मग या ठिकाणी तो दिलेला बाहेरून पाठिंबा आणि 19 मध्ये ज्याप्रमाणे त्यांनी बोटाला धरून उद्धव ठाकरेंना बाहेर काढलं आणि त्यांना मुख्यमंत्री बनवलं. मग या ठिकाणी उद्धव ठाकरे भारावून एक गोष्ट बोलून गेले होते की आमदार कमी असताना, सीट कमी असताना मुख्यमंत्री कसं व्हायचं हे मला शरदचंद्र पवारांनी शिकवलं किंवा त्याच्याकडे मी शिकलो. मग आता तेच काका त्यांच्या पुस्तकामध्ये ते सांगतात की 2 दिवस फक्त मंत्रालयामध्ये गेलेला मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे.
आणि ज्या गोष्टी झाल्या म्हणजे उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व खूप वेगळं करून त्यांच्या हातामध्ये हिंदुत्व सोडून त्यांच्या हातामध्ये हिरवं शिवबंधन ज्या व्यक्तींना घ्यायला मजबूर केलं तो व्यक्ती म्हणजे माननीय काका. कारण प्रत्येक वेळेस बघा तुम्ही ध्यान ठेवा त्या वेळामध्ये त्या काळामध्ये कधीही शरद पवारांनी टीका भाजपवरती केली मी असं ऐकलं नाही. आणि ते आता ही टीका भाजपवरती कधी करत नाहीतच. त्याने फक्त लावून दिले दोन माणसं संजय राऊत आणि उद्धव साहेब. प्रत्येक वेळेस आता मुद्दा यांचा आहे, पक्ष यांचा आहे, विचारधारा यांची आहे, लिबराडो हे आहेत आणि पुरोगामी विचारसरणी आहे ती यांची आहे. उद्धव साहेबांची विचारसरणी मुळात नाहीच. कारण उद्धव ठाकरेंची विचारसरणी शिवसेनेचा बेस हा हिंदुत्व आहे. मग या ठिकाणी ज्या गोष्टी केल्या गेल्या ज्या गोष्टी घडवल्या गेल्या म्हणजेच डायरेक्ट पुढे केलं उद्धव ठाकरेंना आणि त्यांना डायरेक्ट हिंदूच्या विरोधामध्ये उभं केलं. जो हिंदू मतदार होता, जो हिंदू शिवसैनिक होता, जो कट्टर शिवसैनिक बाळासाहेबाचा तो आपोआप थोडा दूर गेला. मग याचा इम्पॅक्ट पुढे दिसून आलाच. पण मधल्या काळामध्ये ज्या मराठा आरक्षणामुळं थोडं तोंड वरी काढलं होतं आणि त्यामुळं काहीतरी फायदा हा लोकसभेला ह्या आघाडीला त्यावेळेस दिसून आला. पण त्यावेळेस ह्या गोष्टीमध्ये नेमकं मॅटर असं घडलं गेलं फक्त पवारांना शिवसेना संपवायची होती महाराष्ट्रामधील. हे मुळात गोष्ट आहे. हेच सगळ्यात मोठं गमक आहे. कारण हयातीमध्ये बाळासाहेबांनी कधी आपल्या पायथ्याशी उभा न करू दिलेला नेता म्हणजे ते आहेत. मग त्या व्यक्तीनं शिवसेना अलगद बाहेर काढली आणि त्या शिवसेनेचे पूर्ण पाळामुळं आणि चेहरा मोहरा बदलून टाकला. एक हिंदुत्ववादी शिवसेना भाषणामधून माझ्या महाराष्ट्रप्रेमी बंधू भगिनींपर्यंत हा प्रवास त्यांनी आणून ठेवला होता. आणि आपली बघा एक नियम असतो हिंदू धर्मामध्ये, शिवरायांनी शपथ हे कुठे घेतली होती सर्वांना माहिती आहे. पण या ठिकाणी शिवसेनेच्या काही नेत्यांनी आमदारांनी शपथ ही दर्ग्यामध्ये जाऊन घेतली होती. इथपर्यंतचा भयानक प्रवास हा पवारांनी घडवून आणला. आणि आता सगळं काही ठीक चाललं होतं यांचं, यांची आघाडी पण ठीक चालली होती. आता लोकसभा संपली, विधानसभा आली, यामध्ये दारुण घरचा रस्ता दाखवला गेला. मग त्याच्या माध्यमातून ज्या गोष्टी पुढे आल्या, विधानसभेमध्ये नाही शरद पवारचा पक्ष पुढे आला, ना शिवसेना आली उद्धव ठाकरेंची, नाही काँग्रेस आलं. मग या ठिकाणी महायुती ही चांगल्या मतदारांना एक 5वी बहुमत घेऊन महाराष्ट्रामध्ये लीड करू लागली. मग यावेळेस आता नेमकं मॅटर झाले काय माहितीये का, काकांना तर सत्तेशिवाय जमत नाही, सत्ता पाहिजेच कुणाची असो. आता काही लोक म्हणतात की काकांनी पहिलं अजित पवारांना पाठवलं, हे लोक म्हणतात, मी नाही म्हणत. लोकांना सगळं दिसतंय, कारण लोक सगळं ओळखतात, जनता सब जानती है. यांना वाटतंय कोणी ओळखत नाही, पण तुमच्या रगापासून लोक वाकिफ आहेत. मग यावेळेस झालं असं की उद्धव ठाकरेंना त्यांना पुढे करून त्याने नेहमी भाजपवरती सोडलं, फडणवीसावरती सोडलं. ते ढेकून टरबुजा काय 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 ती सांगून तुम्ही ऐकून अशा गोष्टी त्यावेळेस घडवून आणल्या. हे ठाकरे नाही बोलले, हे ठाकरेंचा बोलवता धनी कुछ औरच होता, कोण दुसरा होता. मग त्या ठिकाणी जे हे परसेप्शन त्याने तयार ठेवलं त्याच्या माध्यमातून तुम्हाला एक गोष्ट कळली असेल की काही दिवस मुख्यमंत्री पद देऊन त्यावेळेस त्यांना दाखवून दिलं की तुम्ही सगळ्यात चांगले लोकप्रिय मुख्यमंत्री आहात. मग त्यावेळेस उद्धव ठाकरेंना मोठे स्वप्न पडू लागले. त्यांना वाटू लागलं की आपणच सगळं काय आहे ते आपणच आहे, या आघाडीमधील मोठा नेता आपणच आहे आणि भावी मुख्यमंत्री हे आपणच आहे, बाकी कुणी काहीच नाही. हे उद्धव ठाकरेंना विचार करायला भाग यांनीच पाडला होता. पण त्यावेळेस ठाकरेंना हे गोष्टी कळल्या नाहीत की हे तर फक्त आपला वापर होतोय, ते पण भाजपाच्या विरोधामध्ये. यामध्ये आपला फायदा काय होणार नाही, उलट आपला लॉस होणार आहे. तो लॉस झालाच. हिंदुत्व मतदार हा दूर गेला आणि आज मनपाच्या निवडणुका जवळ आहेत, तोंडावर आहेत. त्यामध्ये बीएमसीची पण निवडणूक आहे. बीएमसीच्या इलेक्शनच्या अगोदर मुंबईचे नगरसेवक असतील किंवा यांचेच आमदार असतील, त्यांनी स्पष्ट सांगितलंय की आपण काँग्रेस सोबत लढणार नाही. कारण काय, जी हार जी अपयश यांना विधानसभेला आलंय, यांना भीती वाटायला लागली. आता मुंबई बीएमसीला आपली तशीच अवस्था महाराष्ट्रामध्ये होऊ शकते. कळलं का तुम्हाला याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे, काकांनी ज्यांना सोबत घेतलंय ना त्यांना कधी त्यांनी वर गेलं नाही. काकासोबत जे आलेत ते कधीच वर नाही गेले, ते पूर्णपणे जमीनोदस्त झालेले आहेत.
असे असंख्य उदाहरणं आहेत महाराष्ट्रामध्ये. असे असंख्य नेते आहेत ते काकांच्या वरती कधी गेलेच नाहीत. तुम्ही सांगा आम्हाला, काका सोबत राहून कुठला नेता वरती गेलाय का? कुणीच नाही गेला. याचं कारण हेच आहे. आणि आता तर असं झालंय, आता तर असा बॉम्ब फुटलाय. सध्या विधानसभा झाली, सध्या आता बीएमसीच्या म्हणजेच मनपाच्या निवडणुका बाकी आहेत नगरपालिकेच्या. मग यावेळेस काकाचं जे समीकरण चालू आहेत, काका पुतणे अपने तो अपने होते है, बाकी सब कोण होते पता नाही, ही अशी गोष्ट काकांनी केली आहे. आता उद्धव ठाकरेंना सुद्धा वाटायला लागलंय की आपण कुठे यांच्या नादाला लागलो आणि सुद्धा आपल्या पायावर दगड मारून नाही घेतला, आपणच दगडावरती पाय मारला, हे उद्धव ठाकरेंना आता कळू लागलंय. म्हणून एकेकाळी ढेकून टरबुजा म्हणणारे आता यांचेच गुण गात आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या माध्यमातून त्यांनी लेख लिहिला सामन्यामध्ये. त्यात त्यांनी सांगितलंय की सध्या राजकारणामध्ये एकच व्यक्ती ऍक्टिव्ह आहे, तो म्हणजे मुख्यमंत्री देवाभाऊ. आता ज्यावेळेस संजय राऊत देवाभाऊ म्हणून उल्लेख करतात, ते पण सामन्याच्या मुखपृष्ठावर, तुम्ही समजून जा की कसं कसं हे चक्र फिरत आहे. आणि उद्धव ठाकरेंना कळलंय की आपला वाटोळ केलंय ते यांनीच केलंय. आपल्या पायावर दगड नाही पडला, आपण दगडावरती पाय मारला. आणि काकांना आतापर्यंत सोबत घेऊन कुणाला मोठे केलं नाही, त्याला गाडीत घालायचे कामच केलेत. आणि एवढी मोठी शिवसेना त्यांनी फोडून आणली होती, पण आता फक्त 20 आमदार आणि एक 8 ते 10 खासदार घेऊन ते शांत आहेत. बघा किती मोठा प्रवास कुठपर्यंत आणून ठेवलाय. म्हणून तुम्हाला म्हणलं होतं मी की महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी कधीच कुणाला मोठं नाही केलं, कधीच कुणाचं चांगलं केलं असेल, पण कुणाला मोठं नाही केलं आपल्यापेक्षा. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. तुमचं एकूणच मत या विषयावरती काय, नक्कीच आम्हाला कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा.